PU Height Clinic, visit to Buldana. निकल पड़े छटपटा रही रोशनी आता आपलं पुढचं कार्यक्रम आपले इथे मॅडम आलेले आहे डॉक्टर पी धनवडे मॅडम तुम्हाला माहिती आहे त्यांनी आजपर्यंत कितीतरी हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. जे मुलं हाईटमध्ये कटून घरी जातात त्यांचं एवढं नैराश्य कोणालाच नसतं, कारण त्यांना ग्राउंड पेपर मारता येत नाही किंवा पेपरसाठी क्वालिफाय पण होता येत नाही. पण तुम्हाला सांगतो तुम्ही मॅडमची औषधी घ्या, मॅडम जसं सांगतो तसं करा. आणि तुमची प्रॅक्टिसचा विषय किंवा मैदानी चाचणीचा विषय किंवा तुमचा लेखी क्लासचा विषय तुम्ही तो माझ्यावर सोडून द्या. तुम्ही फक्त घरून बॅग भरून येतं यापुढे, ठीक आहे? चला आता आपली जे काही इन्फॉर्मेशन माहिती वगैरे सगळं सांगते. माझ्याकडे क्लिनिकला कोण कोण आलेले विद्यार्थी असं साईटला बसवले नाही का? सेकंड डोस, थर्ड डोस वगैरे म्हणजे कोकू शिरगावला माझ्याकडे कोल्हापूरला आले होते असे कोण कोण किती जण आहेत? बाबा दुसरा डोस एवढे जण आला होता? खूप लांबच आहे हा, खूप एफर्ट्स घेते. आत्ता मला समजलं की मला किती त्रास होते. आत बसून मी असते पण मला खरंच समजत नव्हतं की किती त्रास होतो आतमध्ये येताना. कालपासून ऑब्झर्व केलं. आता इथे आलेल्यापैकी सेकंड थर्ड डोसमध्ये माझ्याकडे तिकडे हाईट चेक केलेली वगैरे, इथं हाईट चेक केले, रिझल्ट आहेत का तुम्हाला? कोणाचा अर्धा, 1, 1.5, 2 सेंटीमीटर असे कोणाचे रिझल्ट वगैरे आहे? बिंदास सांगा असेल तर. असं रिझल्ट आलेले कोणी आहेत का? लाजू नका, बोला. क्लिनिकला बसले असे समजा. वा तुझी किती वाढल्या तरी अंदाजे? 1 सेंटीमीटर. बाहेर चेक केलीस का? माझ्याकडे चेक केली, बाहेर चेक केली. एज किती होतं तुझं? 20 वर्ष. ओके ठीक आहे. अजून कोण? तुमची किती सर? हा तुला ओळखतो. किती वाढली तुझी? 1.5 सेंटीमीटर. वय किती बा तुझं? 18. चला नेक्स्ट अजून कोण आहे? तुमची किती? परवा चालू होता 1 सेंटीमीटर. एज किती? 22. नेक्स्ट अजून कोण आहे? फक्त एकदा सांगत राहा, उठवत नाही तुम्हाला, वेळ कमी आहे. तुझी किती बा वाढली? 1.5 सेंटीमीटर. वय किती? 22. तुम्ही नेक्स्ट 1 सेंटीमीटर. एज किती? 26. ओके नेक्स्ट. कुठून एज किती? एज 20. लास्टला कोणी तर हातवर केला होता आणि तिकडे कोणतरी. किती बा? 1 सेंटीमीटर. एज किती? 22. लास्ट अजून कोण? बोला 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 बोला. मला पण कोल्हापूरला निघायचं आहे. हा बरं, आता सांगण्याचं हेतू म्हणजे लाईव्ह मध्ये तुम्हाला 1-2-3 टेबल, तुम्हाला काय त्याचा त्रास वगैरे झाला कोणत्या गोष्टीचा? साईड इफेक्ट झाला का? झाला? हाईट वाढली की साईड इफेक्ट म्हणजे हाईटच माझ्या दृष्टिकोनातून. 10 मिनिटाची इन्फॉर्मेशन सांगते. एक अर्धा तास द्या. अर्धा तास मध्ये फिनिश करूया. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. म्हणजे आल्यासारखं काय देतो काय नाही. म्हणजे 18 वर्षानंतर सगळेजण म्हणतात हाईट वाढत नाही. मग ह्या मॅडम काय सांगत असेल की इथं हाईट वाढत्या, हे जाणून घेणं गरजेचं आहे की नाही? बोलत राहायचं. मला बोललं तर आवडते, नाही तर मला आवडत नाही. मी भाषण नाही द्यायला आले इथं. यस किंवा नो? हा भरती व्हायचंय ना? वर्दी नक्की. येणाऱ्या भरतीला 100% हाईट वाढवलं सिलेक्शन करून देणार. बघा कॅमेऱ्यामध्ये त्यांची व्हिडिओ करा, बघूया. येणाऱ्या भरतीला कोण कोण बसणार मला हात वर करून सांगा. जोशमध्ये सांगा. 2000चा निर्णय पक्का घ्या आणि मला सांगा बघू 2025 मध्ये मी माझं नवीन स्वप्न माझ्या वर्दीसाठी जगणार आहे. हा जर ठाम निश्चय केला तर तुम्हाला यश मिळणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. इथं येऊन टाइमपास करून तुमचा पण टाइमपास होणारच आहे. माझा काय विषय नाही. तुम्ही गेल्यासाठी मला दुसरी मुलं येतील. ओके. माझ्याकडे आता सध्या 40,000 वेटिंग आहे.
मला 20,000 जणांना द्यायचं आहे, खरं परफेक्ट द्यायचं आहे. ओके, ही जी मुलं आहेत ते माझ्याकडे क्लिनिकला आले होते. तुमच्यापेक्षा आधी ते फॉरवर्ड निघाले, कारण तुमच्यापेक्षा त्यांना कुठंतरी जास्त फास्ट आहेत ते तुमच्यापेक्षा, कारण का तुमच्या आधी ते आले होते. तुम्ही माझी वाट बघत बसलाय, कधी येतात कधी येतात, खर्च किती वाजतो. दुसरा खर्च तुम्ही कॉम्प्रोमाइज केला. ट्रेनने जरी आला असता तरी चाललं असतं. माझा रिस्क किती दिवस झालं बघताय तुम्ही सगळेजण? किती दिवस बघताय? 1 महिने, 2 महिने, 3 महिने झालं बघ. 3 महिने बघताय. 3 महिन्यामध्ये आला असता तर आतापर्यंत 3 सेंटीमीटर हाईट वाढली असते. ओके, बसून घ्या. आपलं 8 वर्ष झालं कोल्हापूरमध्ये क्लिनिक आहे. 8 वर्षापूर्वी समजा मी 4 वर्षापूर्वी इथेच असं उभा असते तर तुम्ही आता कुठे असता? फील करा ना, मी वर्दीमध्ये असतो, मी बाउंड्रीमध्ये असतो, ड्युटीला असतो, ट्रॅफिकला असतो. फिल्डनेस हे सक्सेस आहे माहिती आहे तुम्हाला? हा, माझं कसं आहे, कोल्हापूरमध्ये गेले 8 वर्ष झालं क्लिनिक आहे. सगळे पूर्ण माहिती सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याची परिपूर्ण जाणीव. इथं पालक आहेत, सगळ्यांना बाबा माहिती आहे की 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही. पण असं का म्हणत असतील, ह्या गोष्टी पण तितक्याच किती महत्वाच्या आहेत तुमच्यासाठी जाणून घेण्यासाठी. झालं असं की 8 वर्ष झालं माझं क्लिनिक आहे. 8 वर्ष झालं म्हणजे आयुर्वेदिक दवाखाना आहे आणि इथं उंची वाढायचं औषध मिळतंय, इथपर्यंत मी फेमस आहे. आयुर्वेदिक दवाखान्याने हाईट वाढायचं औषध मिळतं, इतकेच मी फेमस होते. झालं असं की येणारे ट्रीटमेंट लोक माझ्याकडे 5 दिवसाची, 10 दिवसाची, 15 दिवसाची, 20 दिवसाची ट्रीटमेंटसाठी यायचे. मला काय वाटत असेल की बाबा वयानुसार वाढत असेल आणि माझ्याकडे जास्त याचा रिझल्ट यायचा. तो किती यायचा? 28-32 पर्यंत यायचा. त्यांना किती? अर्धा ते किंवा किमान 1.5 सेंटीमीटरचा रिझल्ट असा असायचा. मग मी माझ्या ओपीडीतनं अदर ओपीडी असल्यामुळं मी दुर्लक्ष केलं. मला असं कधी जाणवलंच नाही की बाबा नेमकं हाईटशी रिलेटेड फक्त फोकस करावा. ओके, मग येणारा कॅन्डिडेट काय म्हणायचं की मॅडम माझी हाईट वाढली, दुसऱ्यांदा येतोय, तिसऱ्यांदा येतोय, चौथ्यांदा येतोय, ह्याचा अर्थ 100% रिझल्ट आहे. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे कागद असतो बघा, अपात्र असतो की नाही? अपात्र ज्यावेळेला भरती होईल नाही त्यावेळेला मुलं काय करायची, ते कागद आधीचा पण घेऊन यायची, नंतर पण घेऊन यायचे. कारण मला ते पटतच नव्हतं की बाबा एवढी हाईट वाढत्या, कारण तुमचे श्रेय असायचं. मी फक्त सांगणार अशा पद्धतीनं. ओके, मी काय म्हटलं की मार्चची भरती होती, तुम्हाला माहिती आहे. लास्ट डिसेंबरला मी बसल्या अशीच एक पोस्ट टाकली, आर्मी भरती, पोलीस भरती, शेतकऱ्यांची मुलं, ज्यांची हाईट कमी आहे ते संपर्क साधा म्हटल्यावर ऍट अ टाइम 5 ते 10 हजार लोक आले माझ्याकडे. तुम्ही जशी गर्दी करताय तशी. मग मला समजायचं बंद झालं, कारण की माझा रेशोच नव्हता की महिन्याला किती वाढणार, 15 दिवसाला किती वाढणार. हा माझा परिपूर्ण अभ्यासाशिवाय मी पोस्ट ऍड केली होती आणि ती पोस्ट एकदम एवढी प्रचंड व्हायरल झाली होती की त्याचं मला प्रेशर आवरणं खूप मुश्किल होतं. मी पोस्ट डिलीट केली होती, कारण की माझ्याकडे रेशो माहीत नव्हता. मी जे माहिती सांगतोय हाच माझा गुरुमंत्र आहे. घेतला तर आयुष्यात सक्सेसफुल होतीला, नाही जर सिरियसली घेतला तर तुम्हाला सांगतो मी सुद्धा आयुष्यात माझ्या सुरुवात मी भरतीपासूनच केली होती. पण त्या काळाला मला नाही, माझी हाईट नाही बसली, त्या काळाला मला नाही काय गोष्टी मिळाल्या. म्हणून कृपया करून हात जोडून विनंती करतो की बाबा मी फक्त हा बिझनेससाठी आलेले नाही आहे. मी जर बिझनेस केला ना, मी एका रात्रीत बसून करोडपती आहे. जिथं आहे तिथं तुम्ही ऑल इंडियामध्ये सगळेजण घ्यायची ना, कारण माझं टेस्टेड फॉर्म्युला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. साईड इफेक्ट होत नाही, फक्त मला मोठे ऍड करायचे. एकदा ऍड केलं ना, जिथं हाय तिथं तुम्ही घरी घेताय. पण मला तुम्हाला वेळेत हाईट वाढवून द्यायची आहे ना. भरती निघून गेल्या हाईट वाढवून काय उपयोग आहे का? हाय की नाही? तुम्हाला फक्त तुमची बाउंड्री क्रॉस करायची आहे, बाकीचं सगळं टॅलेंटेड तुमच्याकडे आहेच. ओके, म्हणून जे सांगतोय ते गांभीर्यपूर्वक आहे का? ज्यावेळेला मी पोस्ट डिलीट केली नंतर कसा विषय झाला की माझे जे रिझल्ट आता अशा पोरांनी बघितले, त्यांचे मित्र मैत्रिणी नाहीत. हे जरी मी म्हटलं यांना की बाबा माझा असा रिझल्ट नाही आहे, तुम्ही काय असं म्हणू नका, हे ना पटणार नाही. कारण ऑलरेडी तुझ्या मैत्रिणीनं तुझा रिझल्ट बघितलाय. मी काय केलं, माझ्याकडे वर्षभर थोडा जो रिझल्ट येत होता ना, मी काय केलं 3 महिन्यामध्ये कन्वर्ट केला. आयुर्वेदामध्ये कसं असतं की बाबा कोणताही कोर्स 3 महिने तुम्ही घ्यायचा असता. 3 महिन्याच्या कोर्समध्ये 90 दिवसामध्ये जेवढी वाढेल तेवढी वाढेल. सक्सेस तर सक्सेस, अनसक्सेस तर अनसक्सेस. तुम्ही कसं हाईट कमी असताना तरी पण प्रॅक्टिस करताय की नाही? का करताय? बोलत राहून का करताय प्रॅक्टिस?
कुठं तर आशा आहे, होप्स आहे. करताना मित्र म्हणतात तुमचे हायटेडवाले की मॅडम असं कुठं नसतं, म्हणजे तुझे मास रे भाऊ आता ना सोड, तुझ्या हाईट बसत नाही, तरी पण तुम्ही हार मानत नाही. बरोबर आहे की नाही? करताना सकाळी उठून प्रॅक्टिस 4-4-5 वर्ष, तसं पण मी हार काय मानली नाही. 3 महिन्याचा कोर्स केला. 3 महिन्यामध्ये जेवढी वाढेल तेवढी वाढेल, नंतरच्या नंतर बघूया. मग मी काय केलं, एक 4 लोकांवरती डेमोज करायला चालू केला. 4 लोकांवरती म्हणजे कसं, आता या समोर 4 जण बसल्यास एक उदाहरणार्थ, ओके, मी माझ्या फक्त वाईट काळात मला फक्त भरती करणाऱ्या मुलांनीच साथ दिली. मी पोरांना काय म्हटलं की मी हाईट ही 1,00,000% नाही, 100% 1,00,000% हाईट वाढवून द्यायला तयार आहे, पण माझ्याकडे रेशो माहित नाही. हाईट ही 100% वाढेल, कधी वाढेल काय वाढेल, कारण आधीची लोक फक्त कोण कोणाचं पण मेडिसिन घेऊन जात होते, त्याच्यामुळे मला अंदाज आला नाही. झालं असं की मी 4 लोकांवरती डेमो केला. भरतीची पोरं काय म्हटले की मी त्यांना सांगितलं स्पष्ट, मी बाबा हाईट वाढवून देतो. मी आता तुम्हाला म्हटलं माझी काय गॅरंटी नाही आहे, तुम्ही माझ्याकडून घ्यायची का हो? मी आता एवढे कोणी कोणाकडून घेणार नाही. त्यावेळेला विश्वास फक्त होता ते ह्यांच्याकडून. मी काय केलं, मी येणाऱ्या पोराला म्हटलं की बाबा मी 3 महिन्याचा कोर्स बनवते, त्याच्यामध्ये जेवढी वाढेल तेवढी वाढेल, सक्सेस तर सक्सेस, अनसक्सेस तर अनसक्सेस. असे मी डॉक्टर असल्यामुळे माझी ओपीडी एकापेक्षा 2 आहेत, मला तसा काही फरक पडत नव्हता. मग मी काय केलं, पोरांची परमिशन घेतली. मुलं काय म्हटली, फक्त भरतीवाल्या मुलांनी मला साथ दिल्या माझ्या पडत्या काळात. मुलं काय म्हटलीत की मॅडम वाढू दे, नाही तर काय वाढू दे, ही नाही भरती झाली तर पुढची भरती ही 100% आमच्यासाठी असणार आहे. तुम्ही आम्हाला वाढवून द्या, आमच्याकडे वेळ कमी आहे मान्य आहे, पण 100% पुढची भरती लवकरच येणार आहे. मग मला कुठं तर 2 मिनिटांनंतर मनाला एक शांत झालं की कुठं तर आशेचा किरण घेऊन आलेत माझ्याकडं. मी आशेचा किरण विझवून देणार नाही, आता सांगतो. जे टाइमपासासाठी आल्यात, वाढत्यात का बघायसाठी आलेले, त्यांना मी मेडिसिन आज ताब्यात देत नाही. माझा 4था मेंबर हा कायम टाइमपासासाठीच असतो, सांगण्यास येतो. मी काय त्यांना म्हटलं की बाबा मी प्रयत्न करतो, तेवढी वाढत तेवढी वाढेल. ज्यांना पटलं ते थांबले, ज्यांना नाही पटले ते गेले. ज्यांना पटलं ते फक्त जे आर्मीची, पोलीस भरतीची, कंबाईनवाली तयार करणारी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे होते, बाकीचे ऑदरवाले गेले. म्हणून मी सध्या ऑदरवाल्यांना जशी हाईट वाढवायची आहे त्यांना आता सध्या महत्व देत नाही. मी त्यांना क्लिअर कट सांगितलं, ज्या वेळेला भरती होईल, पोलीस भरती होईल, कधी होईल मला माहित नाही, त्याच्यानंतर तुम्ही यायचं. वेटिंग मध्ये सध्या 40,000 आहेत, 40,000 मध्ये 10,000 पेंडिंग ठेवल्यात, 10,000 मध्ये 30,000 मध्ये तुमचे 20,000 देणार आहे, खरं परफेक्ट रिझल्ट देणार आहे. मग मी काय केलं, 1, 2, 3, 4 हिला ज्यावेळेला विचारलं, माझी जी ट्रीटमेंट आहे ते विचारावर ट्रीटमेंट आहे. मी खूप पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह थिंक आहे, कायम पॉझिटिव्हच विचार करत असतो. निगेटिव्ह थिंकिंग मला आवडत नाही, चालत नाही. जर विश्वास स्वतःवरतीच नसेल तर माझ्या मेडिसिनला काय तुमचा रिझल्ट येणार आहे? स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे म्हणून अभ्यास करताय ना, नाहीतर आता काय कोण फिरतंय, कोण बसलंय, कोण पिक्चर बघतंय, कोण काय करतंय, कोण लग्न करून संसार करत बसले. तुम्ही ते तर करत नाही, कारण का तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, काय तर करायचे, वर्दी पाहिजे. ज्यावेळेला मी ह्या मॅडमांना मेडिसिन दिलं तर हिच्याकडून मी आज ताब्यात देताना 1च महिन्याचं मेडिसिन देणार, तुम्हाला पण 1च महिन्याचं देणार. दुसऱ्या महिन्याला, तिसऱ्या महिन्याला येणार, मी इथं येऊन देणार. मी तुम्हाला शब्द देतो, 3 महिने सलग सर बुलढाण्याला आहे. ओके, तुम्ही झाडाखाली आपल्या मला एवढे शांत तुम्ही करत असू नका सर, एवढं खर्च करूच नका सर, मला अजिबात आवडत नाही. तुम्ही खर्च करू नका, इथे कुठेतरी साईडला घ्या, मी तिथे येतो. कारण ही पोरं 3-3, 4-4 दिवस झाडाखाली झोपून काढतात, माहिती आहे ना, टॉयलेटची, बाथरूमची सोय, काय काय अवस्था होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सर माझ्या पोरांना सवय आहे, तुम्ही पण टेन्शन घेऊ नका, ती तुमचीच पोरं आहे. ओके, हा सांगण्याचा हेतू म्हणजे हिला विचारलं, देताना 1च महिन्याचं मेडिसिन देतो, या बघा तुमचं काय चुकतंय, माझं काय चुकतंय, करेक्शन करूया. जगात 5 बोटं सुद्धा सारखी नसतात. ओके, मी सुद्धा प्रयत्नच करते की मी प्रयत्न करतोय, मला यश येते. माझा रेशो वाढत 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 चाललाय, याचा अर्थ मी सक्सेसफुल आहे. तुमची मार्क वाढत वाढत चाललाय, त्याचा अर्थ परफेक्ट अभ्यास आहे. मार्क कुठे तर कमी पडतात, त्याचा अर्थ काय, अभ्यास कमी पडतो. त्याचा अर्थ मी कमी पडत नाही, मला माहिती आहे. ह्यांना 1 महिन्याचं मेडिसिन दिलं, हे म्हटले मॅडम माझी 0.5 सेंटीमीटर वाढली. ह्यांना 1 महिन्याचं मेडिसिन दिलं, ही म्हटली दुसरा मेंबर की माझी 1 सेंटीमीटर हाईट वाढली. तिसऱ्या मेंबरला मेडिसिन दिलं, ते म्हटलं माझी 1.5 सेंटीमीटर वाढली. 1.5चा माझा रेशो आता 2.5 वर गेलाय, 3.5 वर गेलाय. तुम्ही रिसवर बघू शकता, महिन्याला 3-3, 3.5 सेंटीमीटर. अहो जीव काय काय सांगा,
मलाच कधी कधी आश्चर्य वाटतं. मी कधी कधी म्हणतो मम्मीची शपथ घ्या बघू, आईची शपथ घ्या बघू, वर्दीची शपथ पर्याय नाही, कारण पटत नाही. माझा जो विषय आहे तो महिन्याला अर्धा सेंटीमीटर सांगतो, 1.5 1.5 येतो, 3.5 येतो, 4.5 महिना